विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। तर या मेळाव्याला बाळासाहेब थोरातांसह कांचन थोरात, माजी आमदार सुधीर तांबे यांची उपस्थिती होती। यावेळी विधानसभेतील पराभवाचा धक्का बसला होता, हे मान्य करावं लागणार असल्याचं थोरातांनी म्हटलंय। तुमच्या सगळ्यांवर माझा विश्वास होता, पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। विधानसभेचा निकाल लागला, आपल्या सगळ्यांना एक धक्का बसला। आपण सर्वजण अपेक्षा करत होतो का किती मताधिक्य आपलं राहील, असा विचार आपण करत होतो का किती जादा काही बेरजा हे सगळं काही चाललेलं होतं। बेरजा वजाबाक्या गुणाकार सगळं झालं आणि एक धक्का आपल्या सगळ्यांना निश्चितपणे बसला, हे काही नाकारता येणार नाही। या धक्क्यामध्ये खरं म्हणजे अनेक गोष्टींना विचार करायला भाग पाडणारा अशा प्रकारची ही गोष्ट आहे। तुम्ही सर्वजण काम करत होता, मी राज्यामध्ये फिरत होतो। मला विश्वास होता आपल्या सर्व मतदारांवर, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर, का आपण विजयी होणार, चांगल्या पद्धतीने विजयी होणार। प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक कुटुंबाचा काही ना काही कारणानं संपर्क, हे वैशिष्ट्य आपल्या मतदारसंघाचं सातत्यानं राहिलेलं आहे। या सगळ्या याच्यामध्ये नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता, अनेक पद्धतीनं करता। कोण काय कारण शोधतोय, कोण काय कारण सांगतं, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। अनेक कारणं मी ऐकतोय।